नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपला आता प्लॅन ठरला आहे शिमला, मनाली आणि अमृतसर. 10 दिवसाची आपली ट्रिप आहे. तर आपला रोजचा रोज व्हिडिओ येणार आहे. तर पहिला आपला ब्लॉग असणार आहे मुंबई ते अंबाला ट्रेनचा प्रवास. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडलास तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर बघू शकताय सामान आपलं पॅक झालेलं आहे. तर आपण आता ठाणा स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आपली 12 वाजून 5 मिनिटांनी ट्रेन आहे. तर आपण ट्रेन पकडून अंबालाला जाणार आहे. तर आपण आता प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत आणि आपण आता आपला डब्बा जिथे येईल तिथे आपण जाऊन उभे राहणार आहोत. M5 आपला डब्बा नंबर आहे, तिथे आपण जाऊन उभे राहूया. तर बघू शकता फायनली आपली ट्रेन आलेली आहे आणि सामान आपलं ट्रेनमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे. बघू शकताय आपले मित्र सर्व सामान ट्रेनमध्ये टाकत आहेत. ट्रेन आपली आलेली आहे आणि हे आपले सूरज भाऊ ज्यांनी आपल्याला पॅकेज दिलेलं आहे. पर पर्सन 15,000 आणि लहान मुलांसाठी 7,000. खूप रिजनेबल पॅकेज आहे. नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. बघू शकताय सामान पटापट ट्रेनमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे. ट्रेन 3 मिनटं थांबणार आहे. तर बघू शकता सर्व सामान आपल्या ट्रेनमध्ये गेलेलं आहे. तर आपण आता आपल्या कोचमध्ये आलेलो आहोत आणि गर्दी बघू शकताय. गर्दी बघू शकता. प्रत्येकजण आपापली सीट चेक करत आहेत बसण्यासाठी, सामान ठेवण्यासाठी. आपण हे आपल्या सीट कन्फर्म करून आपलं सामान सीटच्या खाली ठेवणार आहे. AC कोच आहे, AC तिकीट आहे. 15,000मध्ये मुंबई टू अंबाला आणि अंबाला टू मुंबई दोन्ही बाजूचे तिकीट आहे आपलं 15,000मध्येच. खूप रिजनेबल पॅकेज आहे. तर सकाळच्या वाजल्यात 7 आणि आता आपण सावर्डा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. बघू शकता सावर्डा स्टेशन आलेलं आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण सावर्डा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तर आपण आता रावेर स्टेशनला आलेलो आहोत. रावेर स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत. आपण आता रावेर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तर आता सकाळ झालेली आहे आणि बघू शकताय काही लोक उठलेले आहेत तर काही लोक झोपलेले आहेत. तर आपला ट्रेनचा प्रवास सुरू आहे. बघू शकताय काही लोक अजून झोपूनच आहेत. तर आपल्याला आता बुऱ्हाणपूर स्टेशन लागलेलं आहे. बघू शकता रावेर नंतर आपल्याला बुऱ्हाणपूर स्टेशन लागलेलं आहे. बुऱ्हाणपूर. सकाळची वेळ आहे आणि आपल्याला बुऱ्हाणपूर स्टेशन आलेलं आहे. भरपूर मोठं स्टेशन आहे बुऱ्हाणपूर. तर आपण आता पुरणपोळ्या आणलेल्या आहेत आणि आपण आता पुरणपोळ्या खात आहोत. तर आता आपण लाडू खात आहोत. सकाळी सकाळी मेथीचे लाडू.
तर बघू शकता या प्रवासामध्ये आपल्याला एक छोटीशी नदी लागलेली आहे आणि बाहेरचं वातावरण बघू शकता. सुंदर व्ह्यू बघा, व्ह्यू फार सुंदर व्ह्यू आहे. सकाळची वेळ झालेली आहे. नजारा बघू शकता ट्रेनमधून, खूप छान. तर आता आपण हरदा स्टेशनला आलेलो आहोत. बघू शकताय हरदा स्टेशन आलेलं आहे. दुपारचे वाजल्या 12:15 आणि आपण आता पोहोचलोय बाणापुराला. बघू शकता माझ्या मागे स्टेशन बाणापुरा. आपण बाणापुराला पोहोचलेलो आहोत. तर आता आपण बाणापुरा स्टेशनवर आहोत. बघू शकताय बाणापुरा स्टेशन आलेलं आहे आणि बघू शकता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आपली सर्व मंडळी जेवायला सुरुवात केलेली आहे. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि सर्वजण जेवायला लागलेले आहेत. खाकावलेली माणसं जेवायला बसले. तर दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आपण आता जेवायला बसलेलो आहे. आपण चिकन फ्राय करून आणलेलं आहे आणि बोंबलाची चटणी बनवलेली आहे. बघू शकताय बोंबलाची चटणी बनवलेली आहे. तर आपल्याला आता पुढचं स्टेशन लागलेलं नर्मदापुरम स्टेशन लागलेलं आहे. बघू शकताय नर्मदापुरम स्टेशन आलेलं आहे. एक 15 झालेले आहेत आणि आपल्याला नर्मदापुरम स्टेशन लागलेलं आहे. आणि बघू शकता नर्मदापुरम स्टेशन गेल्यानंतर एक सुंदर अशी नदी लागलेली आहे. तर नर्मदापुरम स्टेशन गेल्यानंतर एक टनल लागलेली आहे. बघू शकता आपल्याला नर्मदापुरम स्टेशन गेल्यानंतर एक टनल आपल्याला लागलेली आहे. अजून मोठा आहे बघ तिचा मला असं वाटतं. तर बघू शकता पुढचं स्टेशन आपल्याला लागलं आहे राणी कमलापती स्टेशन लागलेलं आहे. राणी कमलापती स्टेशन आता आलेलं आहे. बघू शकताय संध्याकाळचे वाजल्यात 4:45 आणि आता आपण भोपाळ स्टेशनला पोहोचलेलो आहोत. बघू शकताय भोपाळ स्टेशन आलेलं आहे. तर बघू शकता भोपाळ स्टेशन आलेलं आहे. लोक गाडी पकडण्यासाठी धावत आहेत. संध्याकाळचे 8:30 वाजले आणि आपण झाशीला पोहोचलेलो आहोत. संध्याकाळचे 8:30 वाजले आपण आता झाशीला पोहोचलो. सकाळचे वाजल्यात 7 आणि आपण निजामुद्दीन स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आपली ट्रेन निजामुद्दीन स्टेशनला पोहोचलेली आहे. तर आता आपण निजामुद्दीन स्टेशनला आहोत. बघू शकताय निजामुद्दीन स्टेशन आलेलं आहे. आणि बघू शकताय सकाळ झालेली आहे आणि बरीच लोक स्टेशनवर उतरण्यासाठी तयार आहेत. पुढचा स्टेशन आहे त्याच्यावर लोक उतरणार आहेत. सकाळच्या वाजल्या 7:30 आणि आता आपण दिल्ली स्टेशनला पोहोचलेलो आहोत. बघू शकता दिल्ली स्टेशन. तर बघू शकता दिल्ली स्टेशन आलेलं आहे. न्यू दिल्ली स्टेशन. स्टेशनवर कुठेही बोर्ड लागलेला नाही. आपण बोर्ड शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठेही बोर्ड लागलेला नाही. आणि बघू शकताय दिल्लीनंतरचं एक कोणतं तरी स्टेशन आलेलं आहे आणि धुके बघू शकताय. क्लायमेट बघा, वातावरण बघा,
छान वातावरण झालेलं आहे. एकदम धुकेमय वातावरण झालेलं आहे, बघू शकताय. कोहरा झालाय, कोहरा. दिल्लीमध्ये सध्या भरपूर कोहरा आहे. सकाळची वाजली 11 आणि आपण आता कुरुक्षेत्र स्टेशनला पोहोचलेलो आहोत. बघू शकता माझ्या मागे कुरुक्षेत्र स्टेशन. तर आपण आता कुरुक्षेत्र स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता कुरुक्षेत्र स्टेशन आपल्याला लागलेलं आहे. भरपूर मोठं स्टेशन आहे कुरुक्षेत्र. दिल्लीच्या पुढे आपण आलेलो आहोत आणि आपल्याला कुरुक्षेत्र स्टेशन हे लागलेलं आहे. बघू शकताय कुरुक्षेत्र जंक्शन. मित्रांनो, फायनली आपण अंबाल्याला पोहोचलेलो आहोत आणि आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.